बाईक आणली त्याने आपण 4 व्हीलर मध्ये जाऊ, पण त्याने ते बाईकला थोडा आपल्या 4 व्हीलरला वेळ लागेल, पण आपण डायरेक्ट बाईकवर निघलोय आणि आपण निघलोय डायरेक्ट रायगडला. थोडा आहे एका हाताने. नमस्कार. आपला चेहरा फक्त आमचा थोडासा अंतर असल्यामुळे ब्लॅक दिसल आणि उद्याचा तुम्हाला प्रवास म्हणजे समजून जाईल उद्या पोहोचल्यानंतर. आता फक्त एवढंच आहे का तामिनी घाटामध्ये गर्दी किती आहे. आता एक जण माझा मित्र गेला होता, तो बोलला की तामिनी घाट तर योगेश भाऊ म्हणे पाणी बिणी घेऊन टाकू, कारण की आता 12 वाजत आलेले, गाडी समोर लावली. तर चला पाणी घेऊन टाकू थंड, नंतर पुढचं काय बघूया. समोर भरपूर काही गर्दी आणि समोर आता पोलीस उभं आहे, त्यांचं रिलेक्शन बघू काय. आता गाडी जाऊन द्यायला समोर एक त्यांनी एक मोटरसायकल थांबवली. आता त्यावर तर आपले योगेश भाऊ गाडी लावायला गेलेले. योगेश भाऊ आले का मग बघूया. हा रस्ता आहे, इथून जायचं आहे आता 7 ते 8 किलोमीटर. तर आता मी चाललो आहे आपले रायगड तिथं. तर समोर बघू शकता, इथून दिसतंय, तुम्हाला समजून घ्या, कारण की आता गर्दी खूप काही आहे, त्यामुळं आपण फक्त जाणार पायथ्याशी दर्शन घेणार. योगेश भाऊ आपल्यासोबत आहे. तर योगेश भाऊ किती टायमिंग झाला असेल अंदाज? 2 वाजत आले असतील, 2:30 वाजत आलेले आणि आपण चाललेलो आहे. तर हा असा समोर रस्ता. तर चला जाऊया, आपण चाललेलो आहे पायथ्याला. योगेश भाऊ चालताय, कारण की माझा पाय थोडासा फ्रॅक्चर असल्यामुळं मला जास्त चालता येत नाही, तरी पण दमाने चालतो पायथ्याला. तर मग दर्शन घेऊ लवकरात लवकर पुढे. तर मी चाललेलो आहे आता नाणी दरवाजेकडे, कारण की बंद आहे सगळे दरवाजे. पहिल्या गेटला गेलो होतो, पहिला पण बंद आहे. आता इकडून जातो, बघतो ट्राय. आपल्याला वरती तर गाड्यावर नाही जायचं, कारण की आयुष्यात पहिल्यांदा आलेलो आहे त्यामुळं. कारण की मी सायकल ट्रॅव्हलिंग करतो ना, त्यामुळं ह्या रुटीनला होतो म्हणून मी चाललो आहे. योगेश भाऊ बसलेले तिथं, त्यांना म्हणलं, योगेश भाऊला म्हणलं 5 ते 10 मिनिटात येतो म्हणलं, मी फक्त रील बनवून येतो. त्याने ठीक आहे काय अडचण नाही आहे म्हणे. आता वाजले किती, आता 3 वाजत आलेले. तर चला जाऊया लवकरात लवकर. बंद आहे वाटतं, बघू लवकरात लवकर. 2:45 वाजत आलेले. दरवाजा बंद करून ठेवलेला आहे. दरवाजा कुठे हेच माहिती नाही जास्त करून. तो जो समोर येतो दरवाजा आहे. कारण की विषय काय, मोटर काम चालू आहे. 100 किलोमीटर सायकल खाली लावली, पण विषय का पोलीस एक सुद्धा बोलला, डायरेक्ट व्हिडिओ काढायचे, कारण की आपलं काहीच कोणी काही करू शकत नाही. तर चला जाऊया पुढच्या गेटला, व्हिडिओ काढतो डायरेक्ट. मेन दरवाजा इथूनच एंट्री सध्या, कारण की भरपूर काही गर्दी आहे पुढं, म्हणजे अजून लॉक आहे, अजून तर काही उघडलं नाही. काही वाकारा झाला का तुम्ही नाश्ता केला, पाणी बॉटल घेतली, म्हणलं पाणी पिऊ आणि लवकरात लवकर गाडीकडे निघू तिकडं. आता योगेश भाऊ तर पुढे गेलेले रस्ता दाखवायला. लवकरात लवकर जातो. लवकरात लवकर फोन आला वाटतं योगेश भाऊचा. हा भाऊ काय घडलाय? अहो ते पायाचं थोडंसं चालू होतं, गर्दी मोकर आहे अहो, लई म्हणजे मोकर गर्दी काल रात्रीपासूनच.
अहो हाय मान्य आहे. अहो गर्दी गर्दी एवढी भयान आहे ना, काल समजलं. अहो जाणार कसं मग, जायला सोडलं तर पाहिजेत ना. अहो ते कुठून आहे आपल्याला माहिती नव्हतं, वरती सोडलं तर पाहिजेत ना जायला. कालच समजलं आम्हाला मकर गर्दी. नाही मी 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 आहे ना सेपरेट येणार आहे, कारण की गर्दी आता सध्या तर गर्दीमुळे नाही, पण सेपरेट येणार आहे मी.